सगळ्यांनी काय सांगितलं? मी गणेश राधाकृष्ण तांदळे, माजी सरपंच गणोरी. आता पंचायत समिती गणोरी या गणातून पंचायत समितीला उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी घेतलेली आहे नॅशनल काँग्रेस पक्षाची. माझी निशाणी पंजा आहे आणि पंजा या निशाणीवर शिक्कामोर्तब जनतेने करावा. याचं कारण एक आहे की आता लोक आपण इंग्रजाचं राज्य बघितलं आणि आता घराणेशाहीचं राज्य बघतोय. आता आपण बघितलं असं की आमदार घरचे, मार्केट कमिटी घरची, त्यानंतर तुमचे सोसायटी असो, पंचायत असो, कोणतंही तुम्ही इलेक्शन बघा त्यामध्ये घरचेच लोक आहे. मग आपल्या सर्वसामान्य माणसांनी काय करावं? पैसा म्हणून मी इलेक्शनला उभा नाही. मी नोकरीला आहे, शासकीय नोकरीला असल्यामुळे आता उभा आहे आणि मला चांगला पगार आहे. पंचायत समितीत काही एवढा मोठा निधी नाही की मी त्याच्यावर काही उत्पन्न करून माझं घर चालवणार नाही. पण एक जनतेसाठी एक आमच्या घराचा वारसा, आमचे वडील मागे जिल्हा परिषद सभापती होते, त्यांचा वारसा चालवण्यासाठी आम्ही ह्या जनतेची सेवा करण्यासाठी या रणभूमीमध्ये उतरलेलो आहे. दुसरी गोष्ट, आज ना उद्या सगळे लोक विरोधी जर शांत झाला तर हे गावागावात किनगावचे लोक रहिवाशी करून त्यांचेच किनगावचे लोक सरपंच होतील. म्हणजे एक इंग्रजांचं राज्य चालू झालेलं सारखं असं मला वाटतं आहे. कुठंतरी विरोध भास राहावा आणि त्यासाठी आपण या पंचायत समितीमध्ये उभा राहिलेलो आहे. तशी आपली म्हणजे ख्याती असं समजू नका की पंचायत समितीला म्हणून ख्याती नाही. जिल्हा परिषदसाठी सुद्धा आम्ही मागच्या वेळेस लढा दिलेला आहे. म्हणजे विरोधी कुठंतरी जिवंत राहावा यासाठी लढा दिलेला आहे की पैसे जास्त झाले म्हणून आम्ही इलेक्शनला उभा नाही आहे. पण आमच्या रक्तामध्ये एक सर्वसामान्याच्या विषयी जागा आहे आणि त्या जागेला जाण देण्यासाठी ह्या इलेक्शनला आम्ही उभा आहोत. सर्व जनतेला हीच विनंती आहे की आता थोडं राजकारण आणि पक्ष हे दूर ठेवून थोडा विरोधी जिवंत राहिला तर सत्ता चालेल. जर विरोधी जिवंत नाही राहिला तर सगळी हुकुमशाही चालेल. तर त्या हुकुमशाहीला कुठंतरी आडसर येण्यासाठी यावेळेस तुम्ही काँग्रेस दोन्ही जिल्हा परिषद गटात असो किंवा पंचायत समिती गणात असो दोन्ही मतं आपले काँग्रेसला द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थाच्या वतीने पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपले किती उमेदवार रिंगणात आहे? आता आमचे जिल्हा परिषदला काँग्रेस चौकडाच उभा आहे ना आता फुलंब्री तालुक्यामध्ये. आणि आमची युती राष्ट्रवादी काँग्रेससोबत पण युती आहे, शिवसेनेसोबत उभाटासोबत पण युती आहे, शरद पवार साहेबासोबत युती आहे, वंचितची युती आहे. म्हणजे सगळे घटक, विरोधी घटक एकत्र घेऊन हे इलेक्शन लढतो आहे. आणि पैसे लोकांनी, माझं कसं म्हणणं आहे, आता आम्ही आमच्यापुरता पगार आहे, आमच्यापुरतं अन्नधान्य आमच्याकडं आहे, परंतु लोकांनी पैसे घ्यावे किंवा नाही घ्यावे हे सांगण्यात इतका मी मोठा नाही आहे. लोकांनी घ्यावे पण जिथं मतदान करायचं माणूस पाहून मतदान करा. लोक दारू पाजणाऱ्याला आणि मटण खाणाऱ्याला जर मतदान करत असेल तर मग याच्या व्यतिरिक्त दुर्दैव आपल्याला नाही. आता ही शेवटची वेळ आहे. मागच्या वेळेस पण आम्ही लढा दिला, ह्यावेळेस पण लढा देतो. पण कितीपर्यंत लढायला जेव्हा लोकांनी साथ दिली तेव्हा लढा चालेल. लोकांनी साथच नाही दिली, लढा कसा चालेल? आपल्या इथं प्रभागामध्ये काय काय अडचणी आहे लोकांच्या, काही नागरिकांच्या? इतक्या खूप अडचणी आहे. आता तर तुम्ही जर सर्वे केला, आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीचा सर्वे कावा करतो, मीडिया असो, जनता असो. ह्या आमच्या गावाचा जर तुम्ही 5 वर्षाचा पूर्वीचा सर्वे केला, त्या 5 वर्षामध्ये दारूनी किती तरुण मेले याचा जर सर्वे केला शासनाने तर शासनाला कळल डुप्लिकेट दारू किती विकती आहे. आम्ही आत्ताच विषय झाला, लहानपणापासून बघतोय लोक गावरान दारू पिऊन गल्ली गल्लीत झोपत होते पहिले आमच्या लहानपणात, कोणी नालीत लोळत होतं, पण ते म्हातारी होऊन मेले. पण आताच्या दारूची ही परिस्थिती झाली. आताची जे इंग्लिश दारू दाखवत आहे आणि लोक मरताय. मग याचं कारण काय हे शोधण्याचं एक हे ना, याला कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता विकास काही नाही हो. तुमचे 2 सहीचे पैसे येऊ लागले आणि तुम्ही लोकात वाटप करू आले, हाच विकास झाला. आणि सर्व विकास कोण नाही करू शकत. मला निवडून द्या ना. आता कारखाना चालू केला, पोस्टर बघितलं असेल तुम्ही, कारखाना सुरू होत आहे. मी माझी कारखान्यात डायरेक्टर आहे. कारखान्याला आपल्या याच्यामध्ये जमीन गेली, समृद्धीमध्ये जमिनीचा पैसा आला, त्यावेळेस आमची ताकद झाली, आम्ही चालू शकत होतो. परंतु काय आलं, लगेच प्रशासक आणला. का? शासन आमचं नव्हतं.
प्रशासक आणला आणि ते पैसे तसेच गोठवले ना आता प्रशासक नेमवले ना आता ते पोस्ट लावताय की कारखाना चालू. मग मला सांगा आज ऊस लावायचे, उद्या पाऊस पडायचा आणि मग कारखाना चालू आहे. यांच्या प्रतिस्पर्धेमध्ये घृष्णेश्वर आहे, सिल्लोड आहे, त्याच्यानंतर तुमचा बारामती ॲग्रोवन आहे. आज लोक तिथं ऊस देत आहे, ऊस घेत आहे, पैसे मिळत आहे आणि त्याबरोबरीत हा कारखाना टिकू शकतो का आज? हा सर्वसामान्याने विचार करावा. माझाच कारखाना आहे, मी म्हणत नाही कारखाना डबघाईशी हवा, कारखाना अवश्य चालला पाहिजे आणि चालला सगळ्या लोकांनी सहकार्य करायला पाहिजे. पण पैसे म्हणून कारखाना, मग माझ्याकडे जाऊन तुम्ही 30-35 कोटी, मी कारखान्याला रंगरंगोटी करतो, काऊन नाही करीत? घरी कोण केलं? कोणी? आज रोजी 14-12च्या योजनेमध्ये बघा, आता योजनेचे एवढे नावं मला परिपाठ नाही, कारण की 15 वर्ष झाली मला पण राजकारण सोडून. याने मुरुम टाकले, जागोजागी लोकांनी सांगितलं अरे वस्ती करायची, वस्तीला रोड नाही, चला मी करतो. मला याने एकही काम दाखवा की यांनी स्वखर्चाने केलं. यांचे पुरावे 6 महिन्यानंतर आम्ही माहितीचा अधिकार टाकतो ना, याचे बिलं निघले की नाही निघले बघू ना, लोकांना जनतेला कळेल ना हे फ्री झाले का काय. माझं काय नाही, तुम्ही आमदार झाले हे तुमचं कर्तव्य आहे लोकांच्या अडचणी सोडाव्याच्या, आणि त्या अडचणी सोडताना तुम्ही परत मग ग्रामपंचायतला तेच विकास लावणार. हे आम्ही विकास केला, जिल्हा परिषदला तोच लावणार, पंचायत समितीला तोच लावला, मार्केट कमिटीला तोच लावणार, मग विकास राहायला कुठं? अलग अलग काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून काय विकास केला हे दाखवून द्या, जाऊ द्या हे आमदारच्या नावाने. त्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदला 10 वर्ष सदस्य होते, सभापती होते, तुम्ही काय केलं ते दाखवा एकदा. मला काय म्हणणं, तुम्ही प्रकाशित आणा ना, तुम्ही काय कामं केली ते दाखवा तुम्ही जनतेला. घरचे एक मोठ्या उच्च पदावर आहे, त्या उच्च पदावर असताना तुम्ही रोड हे केले, आम्हाला मान्य आहे ना. गणोरीसाठी रोड नाही केले, पंचकृषीसाठी रोड नाही केले, तुमचं गाव शहराला जवळ करायचं आहे म्हणून तुम्ही रोड केले. तुमचा स्वार्थ होता ना त्याच्यामध्ये. गणोरी गावाच्या लोकांच्या एक जमिनी गेल्या, फुटफूट जमीन गेल्या. आज बी तुम्ही तो रोड बघा, गणोरी किनगाव रोड बघा, गणोरीची शिवार जिथपर्यंत आहे तिथं रोड रुंद आहे, आणि जिथून किनगावचं शिवार लागलं तिथून बघा डबल गाडी क्रॉस झाली तर मी आत्ता फॉर्म वापस घेतो, उद्याच पुन्हा लगेच पाठिंबा देऊन टाकतो. ह्या गोष्टी कशा आहे तुम्ही लक्षात घ्या की कोण कुठं काय करतं आहे, काय नाही करत आहे. लोकांना विकास मला नाही वाटत का, मी काहून नोकरी सोडून येतो इकडं. एक आपला पिंड आहे, वडिलांनी वारसा घालून दिलेला आहे आणि लोकांनी आपल्याला आग्रह केला. फॉर्म शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची दुसऱ्या दिवशी, परंतु आपल्याला लोकांनी आग्रह केला म्हणून आपण उभं राहिलो. पैशासाठी उभा नाही राहिलेलो, आणि पैसे कोणी कमवतं. आज रोजाना जाणारा माणूस 1000 रुपये कमवतो, 500 रुपये दारू पितो. तुमच्या 1000-500 घेऊन लोक काही लखपती होणार नाही आहे, आणि कोणी 10-10 हजार दिले बी तर लखपती होणार नाही. पण लोकांच्या डोळ्याला आंधळी पट्टी बांधलेली. कसं आज कसं झालं, एखादा जुन्या काळामध्ये एखादा वयस्कर माणूस म्हणजे तो श्रीमंत, त्याचा मानपान म्हणून लोक झुकत होते, हाटलीमधून बाहेर पडायचे. पण आता ज्याचा खिस्सा गरम आहे ना त्याच्या मागं लोक राहतात, तो मग शंभरा राहू द्या. तर ही धारणा लोकांची बदलली पाहिजे की जो माणूस आपल्यासाठी अर्ध्या रात्री कामं येऊ शकतो त्या माणसाला लोकांनी मतदान करावं. तुम्ही निवडून आल्याच्यानंतर कोणते विकासाची कामं करशील? माझं तर एकच ध्येय, आता निवडून आलेलं एवढ्या मोठ्या पदाला मी आमदारकी खासदारकी मंत्र्याच्या पदाला उभं राहिलेलं नाही. मी साधारण एक पंचायत समितीच्या याला राहिलो. मला एक सांगा, आता मला समजा अंदाजे 1 लाख रुपये पगार झाला तुम्ही, माझ्या वर्षाचा पगार किती झाला? 12 लाख, आणि मग 5 वर्षाचा किती झाला? 12×5 60 लाख पगार झाला. आणि मला पंचायत समितीचा जर अभ्यास केला तर 1 लाखाची वर निधी नाही वर्षाला. म्हणजे एका पांदीमध्ये जर 80,000चं मुरुम 1 लाखाचा मुरुम टाकला का निधी संपला. याच्या पलीकडे का. पण हा जो तुम्ही प्रश्न केला ना, हा एकदम उत्तम केला. मी सरपंच असताना, सरपंचाच्या बाहेर कार्यरत असताना, म्हणजे कार्याच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन निधी ओढून आणला. म्हणजे तो आता एक उदाहरण म्हणून सांगतो. 1,35,00,000ची शाळा मंजूर करून आणली माझ्या कार्यकाळात. 1,40,40,00,000चा भारत निर्माण मंजूर करून आणला. तो माझ्या काळात नाही झाला, नंतर बांधकाम. लोकांना गैरसमज होईल, पण मंजूर मी केलेला आहे. मला त्याचा सार्थ अभिमान. मी आज पहिली वेळेस बोलतो आहे की तो माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून आणलेला आहे. माझा कार्यकाळ संपला आणि ते कामं चालू झाले, उद्घाटन नंतर झाले, पण ते मी करून आलं. आणि इतकं पेरलेलं होतं मी, पण एकही कोणी ते पुढं आणलं नाही. ह्या गोष्टी कशा आहे, आता बोलायला गेलं तर सगळीकडेच विरोध होईल. कोणत्या कामामध्ये काय करतो, पण काही आथरुणापेक्षा बाहेर जाऊन जो विकास करेल त्याला खरे राजकारणी म्हणतात. आता पंचायत समितीचं काम लय मोठं नाही, पण एवढं जरी सांगतो मी, जलसिंचनचेच कामं मी हाती घेणार.
कारण की ह्या भागामध्ये पाण्याचा फार म्हणजे एकदम दुष्काळ आहे. आता हे ठीक आहे 2-3 वर्षांनी लॉकडाऊननंतर पाऊस चांगला झाला, पण अशी परिस्थिती होती की ह्या गावाला सुद्धा टँकर होतं. पण टँकर मुक्त केव्हा होईल? तुम्ही जर पेरत राहाल, तुम्ही जर सिंचन करत राहाल, कुठंतरी पाणी अडवशाल, त्या पाण्याचा काही उपभोग शेतकऱ्याला होईल. पाणी नुसतं वेस्टेज चाललं खाली, ते वेस्टेज पाणी रोखण्याचं काम काँग्रेस सरकारने मागे केलं आणि आम्ही ते पुढं चालू ठेवणार आहे. कारण की आता ह्या 10 वर्षामध्ये बघा तुम्ही जलसिंचनचे कामं कुठेच नाही, फक्त रोड आणि पूल. आता हा पूल केला, तुम्ही जाताना पुलाची शूटिंग पण घ्या. पूल केला शासनाने केला, तो कोणा केला तर तो आमदाराने करू खासदाराने करू, आपल्याला त्याच्याशी नाही घेणं. पण पूल केला तो सेंटरला पाहिजे, पूल का एका साईडला पाहिजे ते तुम्ही पहा. ते रोडचं सेंटर काढताना तो एका साईडला एका शेतकऱ्याच्या बाजूने घेतला आणि मग त्याचं अर्धा बॅरिगेट टाकलं ना, तिथं मग ॲक्सिडेंट होणार नाही का? 100%. हां, मग ज्यावेळेस आपण काहीतरी काम करतोय ते 50 वर्ष टिकलं पाहिजे. आणि नको ना शेतकऱ्याचं नुकसान नको ना. तो जर सेंटरला घेतला तर ते शेतकऱ्याचं नुकसान नसतं. असेचही काहीतरी कामं करा की गोरगरिबाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमचे काही प्रश्न असेल सांगा, मी उत्तर द्यायला तयार आहे. कोणतं